लहान गट फायनल प्रथम क्रमांक आलाय वासुदेव रामगुगले, माझं ज्ञानेश्वर रामगुगले. म्हणजे बालू झाला बालू. तर कसं वाटतंय आनंद तर काय खूपच आहे आणि वर्षातली पहिली शर्यत असल्यामुळे तर आतीच जास्त आपली पब्लिक पण खुश आहे. नक्कीच. आणि कायम आपली नंबरात आहे ना, गेल्या वर्षी पण गेल्या काय वर्षी गेल्या वर्षी किती नंबर झाले असेल तरी? गेल्या वर्षी भरपूर फायनल झाल्या. क्वचित असे म्हणजे आधीमधून एखादी 19-20 झाली तर म्हणजे अंदाजे किती झाले असेल तरी? तरी पण गेल्या वर्षी अंदाजे झाले असेल तरी पण 10 झाल्या ना, 10 झाले. 10. तर आपल्या इथल्या तिकडे आपली गाडी आहे ती 5-6 तालुक्यामध्ये सगळी मानगाव असेल, अलिबाग, मुरुड, आता महाडमध्ये पण आहे, तिथे पण जाणारच आहे. महाडला पण आहे ना आपली गाडी. आधी नेलेली कधी महाडला? आधी गेल्या वर्षी घेऊन गेलेलो आणि चंद्या होता, सुलताननी चंद्या. त्यावेळेस गाडी आतून फिरली होती. त्याच्या आधी आपली समुद्रकिनारी पण गेल्या वर्षी नंबर केला होता. गेलेले. तर काय सांगशील तू? गेल्या वर्षी गेलेली सुलताननी चंद्या, त्यावेळेस नंबर घेऊन आलेलो क्वार्टर फायनलला. आणि यावर्षी काय थोडी गडबड झाली आपली. सुलतान आपण खरेदी कधी केलाय तरी? सुलतान झाले 3 वर्ष झाले. 3 वर्ष. हा 4थं वर्ष आपल्याकडे. म्हणजे तो समुद्रकिनारीच पळत होता ना? समुद्र फेरे चालू होते त्याचे. पण दादा, पण आपण इकडे आपल्याला समुद्र जवळ आहे, पण आपण फेरे कसे मारता? समुद्र किनारी जर कधी घेऊन जायचं झाले तर आपल्या दिव्यागरला जातो. दिव्यागरला फेरे मारता? नाहीतर मग तिकडे मुरुड साईडला, नाहीतर मग आपले हाच ग्राउंड. मी इकडे आता आपली काशीला शर्यत होती तेव्हा आपण फेरे कसे झालेले? नाही, फेरच नव्हता दिला, डायरेक्ट शर्यत. तर काय सांगाल? कारण प्री क्वार्टर म्हणजे एक मोठा गट आहे. हा, त्यावेळेस आशा होती का आपले बैल धावतील म्हणून, पण त्यावेळेस हा बैल फ्री नव्हता आणि धावलाच नाही. साथ नाही दिली आणि सुलतानला मोठे नाही. गेल्या वर्षी नंबर आला तेव्हा? गेल्या वर्षी मारले त्यावेळेस प्री क्वार्टरलाच मारलेले. हा, प्री क्वार्टरला तिसरा लागला होता. तेव्हा काय सांगाल? त्यावेळेस काय आनंद, म्हणजे काय समुद्र किनारी पालायचं म्हणजे काय आपलं पण खाऊन आहे. नक्कीच. कारण आपली इकडचं अंतर पण कमी आहे, तिकडचं अंतर डबल अंतर. फायनल गाडी म्हणजे तिकडचे गटच आहेत. नाही, तिसरा गट इकडची फायनल गाडी तिथे पुलनीला पहिल्या दुसऱ्या गटाला धावली पाहिजे. म्हणजे आपण प्री क्वार्टरला धावलं हे मोठीच झाली गोष्ट. नक्कीच. आणि दादा आपलं कुठे आहे? दादा आपल्यासोबत वासू शेठ. तर काय कसं वाटतंय? मस्त. मी ह्या पब्लिकच्या किंवा माझ्या मित्राच्या ह्यानेच मी खुश आहे. मी नंबर मारतो म्हणून खुश नाही, माझ्या पाठीवर एवढी माणसं आहेत, एवढी पोरं आहेत, त्याच्यात मी अगदी मनापासून खुश आहे. बस, बाकी काय. नक्कीच. कारण आता आपली आपण स्वतः गाडी म्हणजे यांची साथ मला सदैव राहो हीच माझी प्रार्थना, बाकी काहीच नाही. आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये तर कधीपासून आहात तरी? मी लोकांना सांगितलं तर खोटं वाटतं, पण मला 20 वर्ष झाली बैलगाडी. 20 वर्ष? हां, अगदी याच्यासारखं लहान होतो तिथपासून गाडी हाकलतो. तरी अंदाजामधून बैल नांगरामधून सोडून आणून गाडी हाकलले शर्यत. तरी आपल्याकडे आता पण बैल झाले असतील तरी? बैल माझं वय नाही एवढे बैल झाले तरी अंदाजे 40-50? जास्तच. एक बैलाला त्याला मी बैल 14 लावले, माझ्या पिंट्याला बैल 16 लावले, सुलतानला 14. हा, आणि टिका बैलाला तर 18 बैल लावले. टिका जुना बैल होता आपला? जुना बैल होता. आणि पिंट्या आता परत जुना आहे, त्याला 16 बैल लावले. 17वा लावला होता. ह्या जोडीच्या आधी पण आपल्या पिंट्या तर कायम टॉपला ना? पिंट्या आणि सोन्या होता मस्त. त्याही पण बरेच नंबर केले. तर काय बोलायला, किती नंबर केले असेल तरी अंदाजे? त्याने नंबर मारले अशा अंतरातच ठेवायचं. तर यांच्याजवळ मस्ती करायला तरी लागते. त्यांचे झाले असेल तरी 60 झाले असते. 60 नंबर. त्या बिना काठी होती ना शर्यत? नाही, काठी होता, पालवा होता, विदाउट काठी होता, कसेही असो त्यांना काहीच नाही. म्हणजे आपली शर्यत बंदीच्या काळामध्ये कशी शर्यत होती आपल्या इकडे? बंदीच्या काळात पण भरपूर शर्यती गेल्या. इकडे शर्यत व्हायच्या बंदीमध्ये? बंदीच्या काळात प्रॉपर मी शर्यती गेले तिथे. फक्त एक आमच्या माणगाव तालुक्याचा विषय नव्हता का मला बक्षीस पाहिजे, फक्त एक खेळ चालू राहायला पाहिजे. बंद पाकिट शर्यत करायचो. 2000, 5000 ज्या वेळेस जेवढे पैसे जमतील त्या वेळेस तेवढ्या पैशात शर्यत. म्हणजे जेवढ्या गाड्या येतील त्यांची फी जमा करून? हां, नाही टाकायचं, थोडेफार ढाली टाकायचं, द्यायचं, पण आम्ही सर्व मिळून करायचो मस्त. तरी आपल्याकडे आता सर्व तालुक्यात शर्यती बंद होत्या प्रॉपर, पण माणगाव तालुक्यात शर्यती आम्ही केल्या. तर बंदीपासून आपल्याकडे नावाजलेले बैल कुठले झाले? पिंट्या आणि सोन्या. सोन्या आणि मोठी जोड आपली सागर ना? मोठी जोड आता नंतर झाली, शर्यती चालू झाली. सागर आणि एक्का ना? सागर आणि एक्का. ती पण जोडी म्हणजे आपल्या सगळीकडे न्यायच्यात ना आपण? भेरसे, मल्याण, सागर एक्का असे धावले, रोडला धावले, मातीला धावले आणि समुद्र किनारी पुलनीला पण धावले. रोडला कुठे हाकलली? रोडला हाकलली होती सानेगावला. म्हणजे बंदीमध्ये? हो, बंदीत. आणि आपली समुद्रकिनारी पण हाकली आहेत ना? मला बड्डेला तेव्हा पण हाकली होती. आणि मला वाटतं काशीदला बंदी उठायला त्या टायमामध्ये हाकली होती ना? आणि नांदगावला पण हाकलं होतं. सागर आणि दुसरा एक बैल होता ना? सागर आणि
एक्का म्हणजे तो दुसरा एक्का होता ना तेव्हा हो. सतीश ठाकूरकडून त्यांच्याकडून घेतलेला. तर अजून काय आपण आपला अनुभव काय सांगाल की आपण म्हणजे आहे ना समुद्रकिनारी पण हाकली शर्यतीला हाकली आणि माती बंदर बरोबर, तर काय बोलाल आपण? शर्यत मी हाकलतो शोक. नंबर हा विषय नाही, जागीरदारी नाही. नंबर हा कोणाची जागीरदारी नाहीये. शर्यत मी शोक म्हणून हाकलतो आणि माझ्यासाठी आणि माझ्या सर्व मित्रमंडळीसाठी मी शर्यत हाकलतो. म्हणजे आपला काय फरक काय जाणवतो गाडी हाकलताना दोन्ही ठिकाणी? हौसेला मोल नाही. हौस अशी वाटते तिकडची तुमच्या अलिबाग पट्ट्यातली जी शर्यत आहे ती कमजोर म्हणण्यापेक्षा चांगली आहे. तुमच्या अलिबाग पट्ट्यात जसे शर्यती व्हायच्या सेमी फायनल क्वार्टर तशाच आता आम्ही शर्यती करतो आणि सर्वांसाठी चांगल्याची शर्यत झाली. आता त्याच्याबद्दल पण माझा तिथं पण गौरव केलं, म्हटलं गौरव पुरस्कार बोलतात ना, काही मान सन्मान दिलं मला त्याच्याबद्दल. आणि म्हणजे आपणच सुरुवात केली त्या शर्यतींची? मीच सुरुवात केली. आता मी सर्वांना विचारा मानगाव तालुक्यात सर्वात पहिला विषय माझा तोच आहे. माती बंदर आणि समुद्री किनारे दोन्ही इकडे गाड्या पालतात. तर आपल्या म्हणजे अंतर पण खूप आहे, म्हणजे असं समुद्री किनारे अंतर जास्त असतं, म्हणजे डबल अंतर असेल, पण तिथं गाडी हाकलताना आपल्याला काय म्हणजे काय मजा फरक वाटते. फक्त तुमच्या पोलनीचं कसं आहे का बैल दमाने जातात. आमच्याकडे स्टार्ट टू एंड बैल टॉपनेच चालतात. माती बंदर मध्ये इथला पण फरक आहे खूप, म्हणजे इथे टायमिंगला गाडी जोरातच जायला गाडी लागते झिजवावी लागते. आणि इकडे आपण अलिबाग रोहा त्या साईडला ते आला नाही, ते तुमच्याकडे कसं 7 गाड्या 10 गाड्या असतात हा, ना. ते जाताना जरा हळूहळू घेऊन जातात. हळूहळू जातात, येताना फक्त ओव्हरटेक मारायची असते. त्यात तुमच्या तिथे पद्धत काय आहे का मला फक्त पहिला जायचं. हम्म. 10 गाड्या असो, 5 गाड्या असो, 2 गाड्या असो. तसं आमच्या इथे कसं आहे जो टायमिंग कव्हर करेल त्याचा पहिला नंबर आहे. आणि आपण आहे ना लास्टून जाऊन पण कुट्याला फिरून ओव्हरटेक केलंय बरेच वेळेला, Overtake केलंय बरेच म्हणजे असेल वेळेला. रोहा माहिती असेल मी सांगण्यापेक्षा- पेन आहे, तर काय कसं म्हणजे काय आपली नाही, माझं टेक्निक ते- काय सांगाल अशी? बैलात दम आहे आपल्या. बैल आपले ओव्हरटेकिंग आहेत, नाही त्यांना नेवली मारायला लागत का काठी मारायला लागत. म्हणजे कुट्यावर गेले का स्वतः फिरतात? ऑटोमॅटिक फिरतात. त्यांच्या अंगावर ना गाडी टाका, नाही तर बाहेरून गाडी टाका. म्हणजे आपले फिरणारच. आपण सर्व बैलांना तशी ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग ट्रेनिंग मस्त दिलं. शिक्षण चांगलं झालंय त्यांचं. अजून गणपतीपासून मी बैलगाडी चालू करतो. गणपतीपासून लोकं बोलतात की ह्याला जास्त घाई आहे. म्हणजे मला घाई नाही. मी रोडला चालवता? माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या भल्यासाठी किंवा बैलांना शिक्षण देण्यासाठी मी गणपतीपासून बैलांना खाना पण चालू करतो आणि ट्रेनिंग पण चालू करतो. आज आपल्या 2 गाड्या नंबर मध्ये बसल्या ना, एक दुसरी गाडी कुठल्या गटाला बसली? दुसरी गाडी सेमीला बसली, पण काय 4थ्या नंबरात बसली. 4था नंबर आला. पण हरकत नाही. म्हणजे फुलाची बाकली त्यांनी दिली आपल्याला. ह्या वर्षी जोड केली ना? आत्ता जोड केली या वर्षी ना, आत्ता 15 दिवसापूर्वी जोड 15 दिवसात केली आणि डायरेक्ट हाकलली. हाकली डायरेक्ट. अजून शर्यत मारली. डायरेक्ट तिसऱ्या शर्यतीला हाकललं. मित्र परिवार आता आहे. मित्र परिवार बघू शकता पूर्ण. हा माझा मित्र परिवार आहे. याच्यात जात नाही, भेद नाही, भाव नाही, सर्व धर्म समभाव. जय हो. हर हर